तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर सर्वात पहिले माप सांगते। तर 5.25 इंचाचं शोल्डर टाकलेला आहे, त्यानंतर 8.5 इंचाची छाती आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग, छाती 34 आहे, त्यानंतर कमर आहे 28, तर त्याचा चौथा भाग लावलेला आहे। आणि त्यानंतर इथे अशा प्रमाणे जो बॅकचा भाग आहे तो कटिंग केलेला आहे। आणि त्यानंतर गळा उंची लावलेली आहे मी इथे 2.25 इंच, आणि गळा लावलेला आहे ते 8.5 इंचाचा। आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे जो काही डिझाइन करायची होती तो गळ्याचा आकार इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आता आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी जो गळा आहे तो इथे कट केलेला आहे, आणि कट केल्याच्या नंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर सुद्धा गळा कट केलेला आहे। कट करून अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडल्यावर अशा पद्धतीने आपल्याला 1.5 इंचाची शिलाई लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे, आणि त्यानंतर अस्तर जो आहे आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायचा आहे। आणि अस्तर पलटवल्याच्या नंतर इथे वरच्या साईडने आपल्याला अगदी कडेनी 1.5 इंच अंतर सोडून अगदी कडेनी काटोकाट आपल्याला इथे दाब शिलाई लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे विदाउट कॅनव्हास वापरला नाही तरी चालेल। तर बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला काही फिनिशिंग ब्लाउजचं इथे तयार झालेला आहे। त्यानंतर अस्तर जोडून घ्यायचं, आणि अस्तरच्या बाहेर जे काही आलेलं एक्स्ट्राचं कापड असेल ते इथे कट करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपला एक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतर दुसऱ्या सुद्धा भागाला आपल्याला अशाच प्रमाणे शिलाई लावून घ्यायची आहे। आणि जे काही डिझाइन असेल ते सर्वात पहिले आपल्याला चॉकनी ड्रॉ करून घ्यायचं, आणि त्यानंतर शिलाई लावायची, म्हणजे आपले जो डिझाइनचा आकार आहे तो बिघडत नाही आणि शिलाई सुद्धा आपली व्यवस्थित परफेक्ट येतं त्यासाठी। तर ह्या भागाला सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला शिवून वरच्या साईडने शिवून आतमध्ये अस्तर पलटून घ्यायचं आणि वरून दाब शिलाई लावायची। तर बघू शकता इथे तुम्हाला जे काही डिझाइन करायची असेल तर डिझाइन पलटवल्याच्या नंतर दाब शिलाई जी आहे ती आपल्याला आवश्यक असतं लावणं, म्हणजे आपल्या ब्लाउज डिझाइनची जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते त्यासाठी। जर तुम्ही विदाउट पेपर कॅनव्हास वापरत असेल किंवा पेपर कॅनव्हास वापरून सुद्धा डिझाइन केली जातं, पण इथे मी अस्तर जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा वापरला होता, आणि त्यानंतर अस्तर थोडा जाड असल्यामुळे इथे पेपर कॅनव्हास मी वापरलेला नाही आहे। जर तुम्हाला वापरायचा असेल, अजून तुमच्या याला फिनिशिंग यायची असेल किंवा तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही डिझाइन करताना नक्की पेपर कॅनव्हासचा वापर करा। त्याचप्रमाणे आता जो काट आहे तो छोटासा तुकडा वाचलेला होता, तर त्याच काटापासून आपल्याला डिझाइन तयार करायची, पॅच डिझाइन। तर बघू शकता अगदी छोटासा काट वाचलेला आहे। तर इथे खालच्या साईडने जो काही आपण पानाचा आकार पानाचा जो शेप तयार केलेला आहे तो शेप आता इथे मी तयार करणार आहे। तर वरच्या साईडने अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायची। सर्वात आधी आपण अस्तर घेतलेला आहे, त्यानंतर पेपर कॅनव्हास, आणि त्यानंतर जो काट आहे तो 3 आपण इथे जॉईन करून घेतलेला एकाला एक। आणि त्यानंतर बघू शकता इथे हा जो आपण तयार केलेला आहे बॅकचे भाग ते आपल्याला अशा प्रकारे हा जो काट आहे याच्यावर जॉईन करून घ्यायचे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने म्हणजे आपला छोटासा पानाचा आकार इथे तयार होणार आहे। खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी आणि कमी काटापासून ही डिझाइन तयार झालेली आहे, कारण आजकाल खूप साड्यामध्ये एका साईडने काट दिला जातो की जो फक्त बाहीसाठीच होतो, त्याच्यामध्ये बाहीस निघतोय आणि मग छोटासा तुकडा वाचतो काठाचा। त्याच्यापासूनच आपल्याला इथे खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि कस्टमरांना सुद्धा आवडणारी ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे। तर बघू शकता इथे, आणि जास्त तामझाम न करता म्हणजे कस्टमरांना सुद्धा अशी सिंपल सोबर डिझाइन तयार म्हणजे करून पाहिजे होती, तर त्यांच्यानुसार मग मी इथे अशा पद्धतीचं छोट्याशा काटापासून खूप सुंदर अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। म्हणजे जास्त बटबट पण दिसत नाही, आणि साईडने आता आपल्याला इथे डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला इथे लेस लावायची आहे। लेस वापरून आपण खूप सुंदर असा आपल्या ब्लाउजला लुक येणार आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती कुठल्याही प्रकारची लेस वापरू शकता। तर बघू शकता इथे अशा काही पद्धतीचं आपलं हे जे आहे आता बॅकचा पार्ट तयार झालेला आहे। त्यानंतर इथे अगदी कडेनी 1.5 इंचाचं अंतर सोडून जरी ही लेस लावली तरीही चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला लेस जे आहे ते इथे लावून घ्यायची अगदी कडेनी, आणि लेस लावताना आपल्याला सावकाश लावायची, म्हणजे
आपली लेससुद्धा उठल्यासारखी वाटायला नको. इथे आपल्याला प्लेट्स लावायची म्हणजे जो पानचा आकार आहे तो व्यवस्थित येणार याच्यासाठी. तर बघू शकता इथे. आणि लेस ही पूर्ण खालपर्यंत म्हणजे लावून घ्यायची आणि दुसऱ्या सुद्धा भागाला याचप्रमाणे आपल्याला लेस लावायची. इथे सुद्धा चॉकने अशा प्रकारे मार्क करायचा म्हणजे जो आपला आकार आहे तो व्यवस्थित येतो. जे नवीन शिकणारे असणार त्यांनी तर अशा पद्धतीनं लेस लावायची किंवा कटिंग सुद्धा आपण केली असली तरी सुद्धा जेव्हा आपण अस्तर जोडतो तेव्हा सुद्धा त्या अस्तरवर आपल्याला शिलाई लावायची. आधी चॉकने मार्क करायचं आणि त्याच्यावरून शिलाई लावायची म्हणजे आपला जो आकार आहे तो बिघडत नाही, तो जशाच्या तसा व्यवस्थित शिवला जातो याच्यासाठी. तर इथे अशा प्रकारे लेसला इथे एक छोटीशी प्लेट्स लावायची म्हणजे आपला जो आकार आहे तो व्यवस्थित येतो. तर बघू शकता इथे खूप सुंदर अशी झटपट लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल डिझाईन आहे आणि कमी वेळेमध्ये अगदी तुम्हाला जर अर्जंटमध्ये ब्लाऊज आला तरी सुद्धा तुम्ही ही डिझाईन झटपट म्हणजे तयार करू शकता. आणि जे नवीन शिकणारे असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाहून ही डिझाईन जी आहे ते सहजच करता येणार आहे. तर बघू शकता इथे कमी काठापासून सेमी पैठणी ब्लाऊजवरची ही सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला कसे वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. तर आता इथे बघू शकता आता आपल्याला खालच्या साईडनी इथे हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला वरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडने तुंबडून घ्यायची असते. तर पट्टी साधारण मी इथे 1.5 इंचाची घेतलेली आहे म्हणजे आपण जोडताना अर्धा इंच दबेल आणि त्यानंतर खालून आपण फोल्ड केले जाते त्याच्यामध्ये सुद्धा आपली अर्धा इंच दबेल. तर ह्याचप्रमाणे आपल्याला इथे ती पट्टी 1.5 इंचाची लावायची. तर बघू शकता इथे अशा प्रमाणे. जर तुम्हाला इथे पट्टीचा वापर नसेल करायचा तर तुम्ही इथे खालच्या साईडनी पायपिंग सुद्धा लावू शकता. तर अशा प्रकारचं काही आपलं डिझाईन जे आहे ते फायनलमध्ये तयार झालेलं आहे. तर नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर